बारामतीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर दिवाबत्ती करण्यासाठी गेलेल्या लोकांना जे दृश्य दिसलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला। पूजेच्या ताटात 2 लिंबांमध्ये टाचण्या टोचलेल्या अवस्थेत आढळल्या। हा केवळ योगायोग की अघोरी प्रकारचा संकेत? याच प्रश्नाने आता संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे। या घटनेनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच गडद होत चाललं आहे। 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत झालेल्या विमान दुर्घटनेत अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झाला होता। प्राथमिक अंदाजानुसार कमी दृश्यमानता आणि तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचं सांगितलं जात असलं तरी तपास पूर्ण होण्याआधीच अनेक संशय निर्माण झाले आहेत। दरम्यान अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी या सगळ्या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांच्या मते गोजूबावी परिसरात सापडलेला हा प्रकार केवळ साधा नसून त्यामागे काहीतरी वेगळं घडत असल्याचा संशय आहे। त्यामुळे अघोरी पूजा किंवा काळी जादूसारख्या दाव्यांनी आता राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे। याच वेळी तपास प्रक्रियेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। अपघातानंतर अनेक महिने उलटूनही ब्लॅक बॉक्सचा डेटा अद्याप समोर आलेला नाही। तसंच सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक का केले जात नाहीत यावरूनही संशय अधिक गडद होत आहे। शिवाय रोहित पवार यांनीही या प्रकरणाला सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करत संपूर्ण घटनेमागे काहीतरी दडलं असल्याचा अंदाज व्यक्त केलाय। एकूणच ही दुर्घटना आता केवळ अपघात राहिलेली नाही तर ती अनेक अनुत्तरित प्रश्नांची मालिका बनली आहे। यामुळे सत्य नेमकं काय आहे, अपघात की काहीतरी वेगळं, याचं उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वांचं लक्ष आता अधिकृत तपासाच्या अंतिम निष्कर्षाकडे लागले। बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।